नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी गणित भाग 2 या पुस्तकातील आज आपण अभ्यास 1.2 हा अभ्यास अभ्यासणार आहोत. चला आपण अभ्यास 1.2 अभ्यासणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.2. प्रश्न वाचूया बघा आपण. खालील सारणीत संख्या रेषेवरील बिंदूचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून पुढील रेषाखंड एकरूप आहेत का ते ठरवा. आता हे आपल्याला पुढचे रेषाखंड एकरूप आहेत का ते ठरवायचे. कुठले रेषाखंड एकरूप आहेत का ते ठरवायचे बघा. इथे दिलेले आहेत रेख डीई व रेख एबी, रेख बीसी व रेख एडी, रेख बीई व रेख एडी हे रेषाखंड एकरूप आहेत का ते आपल्याला बघायचं आहे. आपण इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकातला पण प्रश्न वाचूया बघा. The following table shows the points on the number line and their coordinates. Decide whether the pair of segments given below the table are congruent or not. And the segments are the segment DE and the segment AB, segment BC and segment AD, and segment BE and segment AD. These are the segments we are going to showing is they are the congruent or not. Let us take this question on the word page and just solve this. Now we are just taking the example on the word page. खाली दिलेल्या खालील सारणीत रेषेवरील बिंदूचे निर्देशक दिले आहेत आणि हे दिलेले बिंदू त्यावरून पुढील रेषाखंड एकरूप आहेत का ते ठरवा. आता आपल्याला काय करावं लागेल. सगळ्यात सुरुवातीला बघा रेषाखंडाची लांबी काढून घ्यावी लागेल. जो पहिला प्रश्न आहे त्यातला आपण हा आकडा बघूया बघा. रेख डी व रेख एबी हे एकरूप आहेत का. तर हे एकरूप दिसण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल बघा. रेख डी ची लांबी काढावी लागेल. म्हणून आपल्याला काय लिहिता येईल बघा. डिस्टन्स डीई बरोबर. तर डिस्टन्स डी काढायचं असेल तर आपल्याला काय माहित पाहिजे बघा. डी चा निर्देशक आणि ई चा निर्देशक माहित पाहिजे. आपण लिहून घेऊया बघा. डिस्टन्स डी आपल्याला काढायचा आहे, मिळवायचा आहे. तर आपल्याला काय काय माहिती दिलेली आहे बघा. डी चा निर्देशक, डी आपल्याला स्मॉल लेटर मध्ये घ्यायचं आहे. डी चा निर्देशक डी चा निर्देशक किती आहे. डी चा निर्देशक बघा -7. डी चा निर्देशक -7 आपण लिहून घ्यायचे निर्देशक बघा. तसंच आपल्याला आणखीन कशाचा निर्देशक सांगता येईल बघा. ई चा निर्देशक घ्यावा लागेल. ई चा निर्देशक बरोबर इथं आपण डी च्या जागी ई लिहूया. ई चा निर्देशक बरोबर किती दिलेला. ई चा निर्देशक 9. ई चा निर्देशक 9 आहे. आता ह्या दोन निर्देशकांमध्ये मोठी संख्या कोणती असेल. नेहमी धनसंख्या ही ऋण संख्येपेक्षा मोठी असते. म्हणून आपल्याला काय म्हणता येईल बघा. ई चा निर्देशक किंवा ई इज ग्रेटर दॅन असं लिहिलं तरी चालेल आपल्याला. ई इज ग्रेटर दॅन डी. ई इज ग्रेटर दॅन डी म्हणून काय लिहिता येईल बघा. जर ई इज ग्रेटर दॅन डी असेल तर आपल्याला काय लिहिता येईल. मोठ्या संख्येतून लहान संख्या आपल्याला वजा करायची असते. म्हणून डिस्टन्स डीई काय लिहिता येईल बघा. आता इथं डिस्टन्स डीई, डिस्टन्स इन ब्रॅकेट डीई, डिस्टन्स डीई बरोबर मोठी संख्या कोणती आता इथं 9 वजा हे सूत्रातलं आणि -7 ही त्याची आपल्याला किंमत लिहायची आहे. -7 म्हणून बरोबर आपल्याला काय लिहिता येईल बघा. बरोबरच्या चिन्हाखाली बरोबर आपल्याला लिहिता येईल 9 वजा वजा अधिक 7. पुन्हा काय लिहिता येईल बघा. बरोबरच्या खाली 9 7 16. डिस्टन्स डी बरोबर आपल्याला किती लिहिता येईल. 16 लिहिता येईल. तसंच जर आपल्याला डिस्टन्स त्याला आपल्याला रेख डी आणि रेख ए बी असं विचारलेलं आहे तर तसंच आपल्याला रेख ए बी साठी सुद्धा काढता येईल का बघा. आपण जे डिस्टन्स डी काढलेलं आहे त्याला आपण इक्वेशन 1 म्हणलं तरी पण चालेल इथं, म्हणजे आपल्याला अडचण येणार नाही. पुन्हा जर आपल्याला इक्वेशन 1 किंवा आपण जी मिळवलेली किंमत आहे 1 आणि 2 वरून आपल्याला सांगता येत असते. इक्वेशन 1 आपण इक्वेशन 1 घेतलं तसंच आपल्याला जसं डी काढलेलं आहे तसंच आपल्याला काय काढायचं. रेख ए बी काढायचं आहे. आपण रेख ए बी पण आपण असंच काढता येईल. म्हणजे आपल्याला काय होईल बघा. कंपॅरिझन करायला सोपं पडेल. डिस्टन्स ए बी ए कॉमा बी बरोबर काय लिहिता येईल बघा. डिस्टन्स ए बी बरोबर किती हे आपल्याला मिळवायचं आहे. म्हणून आपल्याला लिहिता येईल बघा. डिस्टन्स ए बी ची किंमत डिस्टन्स ए चा निर्देशक
ए चा निर्देशक किती आहे? याचा निर्देशक बघा -3 कंसामध्ये लिहिता येईल आपल्याला, वजा असल्यामुळे किंमत -3. तसंच आपल्याला कशाचा निर्देशक लिहावा लागेल? बी चा निर्देशक. बी चा निर्देशक किती दिले? बी चा निर्देशक 5. त्यानंतर आपल्याला इथं काय लक्षात घेता येईल? कोण मोठा आहे बघा? बी इज ग्रेटर दॅन ए. So B is greater than A. Now what we can find out the distance AB. So for distance AB, what we can write? Distance AB साठी आपल्याला काय लिहिता येईल बघा? Distance AB ब्रॅकेट कंप्लीट बरोबर. मोठ्या अंकातून लहान अंक वजा करायचा, म्हणजेच आपण काय करणार? 5 हे वजा सूत्रातलं येईल, त्यानंतर कंसात -3 आणि मग काय लिहिता येईल बघा? 5 अधिक 3 वजा वजा काय होणार आहे तिथं? अधिक होईल. 5 अधिक 3 बरोबर किती लिहिता येईल आपल्याला? हे इक्वेशन आपलं 2 असेल. आता आपल्याला काय दिसतंय बघा? डिस्टन्स डी ची किंमत किती आलेली आहे बघा? आपल्याला पहिलं दिलेलं होतं, आपण इथं बघूया. डिस्टन्स डी हे किती आलेलं आहे आपल्याला? डी मधून ई वजा झालं, 9 7 16 आणि आपल्याला किती मिळाली? इथं 16 मिळाली डिस्टन्स डी. तर डिस्टन्स ए बी, ए आणि बी ह्यांची जर वजाबाकी केली तर आपल्याला किती मिळते? किंवा ह्यांची लांबी काढली तर आपल्याला किती मिळाले? 8 मिळाले. म्हणजे डी बरोबर 16 आहे आणि जर डिस्टन्स ए बी बरोबर जर 8 असेल तर काय सांगता येईल आपल्याला? समीकरण 1 आणि 2 वरून फ्रॉम गिव्हिंग इक्वेशन 1 and 2 आपल्याला काय लिहिता येईल? काय लिहिता येईल समीकरण 1 आणि 2 वरून? की ही दोन ज्या लांब्या आहेत म्हणजे डिस्टन्स डी आणि डिस्टन्स ए बी ह्या सारख्या नाहीत. आपल्याला लिहिता येईल बघा, इज नॉट इक्वल टू डिस्टन्स डी अँड डिस्टन्स ए बी. हे कसे आहेत? सारखे नाहीत. आपल्याला ते सारखे नाहीत हे कसं दाखवता येतं? सारखे नाही हे चिन्ह आपल्याला वापरता येतं. इथे दिसतंय बघा आपल्याला, डिस्टन्स डी इज नॉट इक्वल टू डिस्टन्स ए बी, म्हणजे डी आणि ए बी हे सारखे नाहीत. याचाच अर्थ आपल्याला डिस्टन्स डी आणि डिस्टन्स ए बी हे सारखे नाहीत, म्हणजेच अल्टिमेटली रेख डी आणि रेख ए बी हे सुद्धा सारखे नाहीत. खालील सारणीतील संख्या रेषेवरील बिंदूचे निर्देशक दिलेले आहेत, त्यावरून पुढील रेषाखंड एकरूप आहेत का ते ठरवा. तर आपल्याला हे दिलेले 2 रेषाखंड एकरूप आहेत का? तर नाहीत. म्हणजे आपण काय आपल्याला काय लिहिता येईल बघा? रेख डी व रेख ए बी हे एकरूप नाहीत, किंवा आपल्याला हे एकरूपतेचं चिन्ह किंवा बरोबर नाही हे चिन्ह आपल्याला वापरता येईल. म्हणून काय लिहिता येईल बघा? रेख डी इज नॉट इक्वल टू, आपल्याला हे चिन्ह कॉपी करून इथं लगेच वापरता येईल बघा. इज नॉट इक्वल टू रेख ए बी. मराठी आणि इंग्रजी फॉन्ट असल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम येतोय. ठीक आहे, आपण समजून घ्यायला यापेक्षा. तर आपल्याला या समीकरणावरून पहिल्या उदाहरणासाठी आपल्याला सांगता आलं की रेख डी आणि रेख ए बी हे सारखे नाहीत. हे मॅक्झिमम एक्झाम्पल आपण मराठी माध्यमातून लिहून दिलेलं आहे, सांगताना दोन्ही पद्धतीने सांगितलेलं. दुसरं एक्झाम्पल आपण इंग्रजी माध्यमातून घेऊया, म्हणजे दोन्ही विद्यार्थ्यांना ते समजून घ्यायला सोपं पडेल. आपण आणखीन एकदा उदाहरण समजून घ्या बघा. आपण ह्या उदाहरणामध्ये काय काय केलेलं आहे? रेख डी आपल्याला काढायचंय, इथं जी दिलेली किंमत आहे. तसंच रेख ए बी सुद्धा काढायचं आपल्याला, म्हणून आपण बरोबर लिहिलं. डी काढत असताना डी चा निर्देशक आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. इथं दिलेला आहे डी चा निर्देशक -7, इथं लिहिलं आपण डी चा निर्देशक -7. तसंच ई चा निर्देशक सुद्धा आपल्याला इथं दिलेला आहे. आपण तो ई चा निर्देशक लिहिलेला आहे 9. हा ई चा निर्देशक पण आपण इथं लिहून घेतलेला आहे. त्यानंतर ह्या दोघातलं मोठं कोण आहे? कुठली संख्या मोठी आहे? तर ई चा निर्देशक मोठा आहे, म्हणून ई इज ग्रेटर दॅन डी असं आपण इथं लिहिलेलं आहे. आणि ई इज ग्रेटर दॅन डी लिहिल्यामुळे आपल्याला काय लिहिता येईल? जर दोघातला अंतर काढायचं असेल तर मोठ्या अंकातून लहान अंक आपल्याला वजा करावा लागत असतो. देअरफॉर डिस्टन्स डीई इज इक्वल टू 9 हे ई चा निर्देशक आहे, वजा 7 हे डी चा निर्देशक आहे -7, आणि मग वजा वजा काय होईल? अधिक होईल. आणि 9 आणि 7 काय झालं? इथं 16 झालं. म्हणजे डीईचं उत्तर किती आलं बघा? डिस्टन्स डीईचं उत्तर
16 आलं. डिस्टन्स ए बी काढत असताना सुद्धा आपण काय करतो, ए चा निर्देशक लिहून काढतो. ए चा निर्देशक कुठे दिलेला आहे आपल्याला, इथं दिलेला आहे. ए चा निर्देशक -3 तो लिहून घेतला आपण. तसंच बी चा निर्देशक पण दिलेला आहे 5, तो पण आपण इथे लिहून घेतला. बी चा निर्देशक, बी चा निर्देशक सुद्धा 5 आपण लिहिलेला आहे. आणि मग ह्या दोघात ठरवलंय आपण मोठं कोण आहे, तर 5 ही किंमत मोठी आहे. तर मोठ्या संख्येतून लहान संख्या आपल्याला वजा करायची असते, म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर 5 वजा 3, म्हणून 5 अधिक 3 म्हणजेच आपल्याला किती आलं, 5 अधिक 3 म्हणजे 8. म्हणजे आपण जर दोन इक्वेशन यांची मांडली तर आपल्याला पहिली इक्वेशन मध्ये काय सांगतंय की डी ची लांबी 16 येते आणि ए बी ची लांबी 8 येते. म्हणजे 16 बरोबर 8 हे विधान ज्यावेळेस येते त्यावेळेस याचा अर्थ काय की हे दोन विधान सारखे नाहीत. म्हणजे डिस्टन्स डी 16 आहे, डिस्टन्स ए बी 8 आहे, म्हणजे हे दोन विधान सारखे नाहीत. म्हणून डिस्टन्स डी इज नॉट इक्वल टू डिस्टन्स ए बी. म्हणून रेख डी इज नॉट इक्वल टू ए बी. म्हणून डी आणि ए बी हे सारखे नाहीत असं आपल्याला इथं सांगता येईल. ठीक आहे, आपण काय करूया बघा, हे उदाहरण जे आहे, आता दुसरं जे उदाहरण आहे ते आपण इंग्रजी माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करूया. साधारणतः आता आपल्याला लक्षात घेता येईल की मराठी आणि इंग्रजी माध्यमामध्ये आता जास्त फरक राहिलेला नाही. आपल्याला ते लिहिता येतात किंवा त्याचा अर्थ पण आपल्याला समजून घ्यायला येतो. नाउ लेट अस सी व्हाट दे हॅव बीन गिवन. दे हॅव बीन गिवन द कोऑर्डिनेटर ऑफ द पॉइंट A, B, C, D, E and they are asked us is segment BC and segment AD are equal. For what we are going to find out, first of all let us write here, we just going to find out the length of distance BC. So segment BC is equal to question mark, and but we can know for the segment BC coordinate of point B. So what is the coordinate of point B? Coordinate of point B is equal to, what is the coordinate of point B? Let us see here, 5. Here is the 5 is the coordinate of point B. And what is the coordinate of point A, C? Let us find out the coordinate of point C also. We have been given the coordinate of point C. So what is the coordinate of point C? Here is the coordinate of point C is 2. So which number is bigger? So we can write here the C coordinate is greater than, C coordinate is greater than the coordinate of B. So what we can write here? If C coordinate is greater than the coordinate of point B, so we can find the distance in bracket, B comma C, B comma C. So is equal to, what we can write here, the coordinate of point C, sorry here B is greater than C. Let's swap here. C is less than B. B's coordinate is 5 and B's coordinate is 2. Let us see from the first. Here we have been given that the segment BC is equal to question mark. We are going to find the coordinate of distance BC. So what is the coordinate of point B? The coordinate of point B is 5. And what is the coordinate of point C? The coordinate of point C is 2. And what we can say there, 2 is less than 5. So coordinate of point C is less than B. So what we are going to write here, for distance BC, subtract the lower value from the bigger value. What is the lower value? 2. And what is the bigger value? 5. So what we can write here, let us see, distance BC is equal to 5 minus 2. So what we can write here, let us see, we just using equal sign below the equal sign, and 3 minus 2 is 5 minus 2 is equal to 3. So this is our first equation or first statement. What we can say here, this is our first statement. So this is the first statement. Just we are going to write here distance BC is equal to 5 minus 2. It means we are going to find out the segment AD. Now for the to find the segment AD, what we know about the coordinate of point A and coordinate of point D. Let us see, just copy here in bracket, and we can here write also the in bracket because D is a -7. So these are the coordinates. Coordinates of point A is a -3 and coordinate of point D is a -7. So students, which value is bigger and which is smaller, we can indicate by the greater than or smaller than sign. So here -3 is a greater than the -7. So we can write here
the point coordinate of point A is greater than coordinate of point D. So to find out the segment AB, let us see. We are just going to find out distance AB. AD, distance AD. So distance AD is equal to what we can write here. The bigger number, it means my -3. Just write into the bracket, so we can do not confuse about the negative sign, minus here, and just write this also in the bracket, -7. Now what we can write here, let us see, is equal to -3 minus plus 7. So what we can write here, let us see, distance AD is equal to +4. So this is the statement 2. We can write here that this is the statement 2. So this is statement 2, distance AD. Now what we can say here, the value of distance BC, B and C is a 3, and the value of distance AD is +4. So here also from statement 1 and from statement 1 and 2, what we can write here, from statement 1 and 2, we can write here distance BC, it means B comma C is not equal to distance AD, A comma D. So these distance are, so distance BC is not equal to distance AD. Therefore what we can say that segment BC and segment AD are not congruent. So segment BC and segment AD are not congruent. So we are using just symbol of the not congruent. Here we can use the symbol, the not congruent. So this is the second example we have been learned here. Distance D, distance AB, distance BC and distance AD. Now here is the third example, but I hope you will be solve this example in your notebook properly. So this is the chance for you to solve this example. If there is any query to solving the example, you can SMS or chat the on YouTube channel. Students, if you are watching this YouTube channel and you are liked to see or the solve examples in this video, so please like and share the video, as well as subscribe the video to get the all notification of the videos when we upload the video. This example, they have been given us the values. This is the point and this is the coordinate. They have been given the point and coordinate. We are just going to solve the second example in the English medium, segment BC. We just read it as a segment BC. So we are just going to find out the segment BC, and we are just going to find out the segment AD also. The coordinate of point B is equal to 5. When we are going to find the segment, we are just going to find out the coordinate of point B. They have been given the point B is equal to 5. So we are just right here, B is equal to 5. Coordinate of point C, what is the coordinate of point C? Here is the coordinate of point C is equal to 2. Now in these two values, which value is bigger? The value B is bigger than the value C. Now in this time, what we are going to see here, distance BC, when we are going to find out, just subtract the smaller value from the bigger value. So we are just subtract 2 from the 5 and we get 5 minus 2 is equal to 3. So as like this, what we are going to find here, segment AD also, the coordinate of A is equal to -3. This is the coordinate of A. Coordinate of D is equal to -7. So this is the -7, and A is greater than D. So distance AD is equal to -3 minus -7. -3 plus 7 is equal to +4. So we are getting two values. Segment BC is equal to 3 and the segment AD is equal to 4. But from this statement, what we can say that
these values are not congruent. We get the BC is equal to 3 and AD is equal to 4. So distance BC is not equal to distance AD. Therefore segment BC is also not equal to segment AD. So हा रेख AB चा मध्यबिंदू आहे आणि AB बरोबर 8 असेल तर AM बरोबर बिंदू M हा रेख AB चा मध्यबिंदू आहे तर आहे आणि AB बरोबर D तर AM ची किंमत किती. आपण इंग्लिश मीडियमचा पण प्रश्न जो आहे तो कॉपी करून घेऊया म्हणजे दोन्ही माध्यमांच्या मुलांना हे समजून घेता येईल की आपल्याला हा प्रश्न कसा सोडवता येईल. जस्ट लेट अस कॉपी दिस एक्झाम्पल. ठीक आहे, आपल्याला दिलेले बघा दोन्ही माध्यमातून आपण प्रश्न घेतला. पॉइंट M इज द मिड पॉइंट ऑफ द सेगमेंट AB. नाउ लेट अस सी व्हाट इज द सेगमेंट AB. जस्ट अंडरस्टँड व्हाट इज द क्वेश्चन गिवन. Just we write the segment AB. We just drawing here the segment AB. This is the segment AB. This is the point A, and this is the point B. And what is the question given? The point M is the midpoint of the segment AB. If AB is equal to A, they have been given the midpoint. मराठी माध्यमाच्या मुलांना सुद्धा सांगतो बघा, बिंदू M हा रेख AB चा मध्यबिंदू आहे आणि AB बरोबर 8 असेल तर AM बरोबर किती. AB दिलेला आहे 8 आणि M हा बरोबर मध्यभागी. मध्यबिंदू याचा अर्थ काय असला पाहिजे, ही जेवढी रेषाखंड लांबीचा आहे त्याच्या बरोबर मध्यभागी हा बिंदू M असेल तर आपण बिंदू M पण घेऊया बघा. सो दिस इज द पॉइंट M हॅव्हिंग द मिड पॉइंट. मिड पॉइंट मीन्स दिस इज द डिवाइडिंग द सेगमेंट AB इनटू द इक्वल पार्ट्स. सो व्हाट वी कॅन राईट हिअर. लेट अस सी. आपल्याला काय विचारायला बघा, बिंदू M हा रेख AB चा मध्यबिंदू आहे. AB बरोबर 8 दिलेला आहे तर AM बरोबर किती. आपल्याला काय म्हणता येईल बघा, डिस्टन्स AM, डिस्टन्स इनटू ब्रॅकेट AM A, M is equal to 1/2. Why we get the 1/2? Let us see 1/2. Distance AM is equal to 1/2. Distance or segment distance AB. Distance AB. So what we can write here? Let us see. We just get is equal to sign below the is equal to, and we just write here the given example as it is, and we just substitute the value of AB, and what we get the value of AB, what is the distance AB. Let us write here in multiple of x. We can write here गुणाकाराच्या स्वरूपात आपल्याला लिहिता येईल. गुणिले किती दिलेले आहे बघा, त्याची किंमत 8 दिलेली आहे डिस्टन्स AB. म्हणजे AB च्या ऐवजी आपल्याला 8 लिहिता येईल आणि मग भाग घालवता येईल. कसा भाग घालवता येईल बघा, बे 1 बे, बे चुका 2 into 1 2 and 2 into 4 8. So what we get the value of distance AM. AM ची लांबी किती मिळेल तर AM बरोबर किती मिळेल आपल्याला बघा. Therefore AM बरोबर, आता जर ते युनिट मध्ये दिलेलं असेल तर युनिट मध्ये आणि अदरवाइज युनिट मध्ये दिलेलं, जर युनिट मध्ये दिलेलं असेल तर ठीक, अदरवाइज आपण AM बरोबर 4 असं आपण उत्तर लिहू शकतो. मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया. बिंदू P हा रेख CD चा मध्यबिंदू आहे आणि CP बरोबर 2.5 असेल तर CD ची लांबी काढा. हा जो प्रश्न आहे मित्रांनो, आपल्याला हे उदाहरण सोडवताना काय करता येईल, डिस्टन्स CD बरोबर 2 मल्टिपल बाय डिस्टन्स CP. आपल्याला डिस्टन्स CP ला 2 गुणलं की मध्यबिंदू नंतर आपल्याला मूळ किंमत मिळेल मुख्य लांबी. ठीक आहे, आपल्याला काय काढता येईल बघा, बरोबरच्या चिन्हाखाली बरोबर चिन्ह 2 मल्टिपल बाय ऍज इट इज आपण लिहून घेऊया. हे मुद्दा म्हणून आपण कॉपी करतोय की जेणेकरून आपल्याला लक्षात घेता यावं की आपण सबस्टिट्यूट काय करतोय ते. डिस्टन्स CP ची किंमत फक्त सबस्टिट्यूट करतोय. किती आहे इथे CP ची किंमत 2.5. किती दिसते बघा आपल्याला CP ची किंमत 2.5 आणि CP ची किंमत 2.5 आहे तर मग ह्या 2.5 गुणिले 2 म्हणजे 2.5 च्या दुप्पट किती येईल, 2.5 च्या दुप्पट 2.5 गुणिले 2 म्हणजे 5. तर हे 5 युनिट आपलं उत्तर असणार आहे, आपल्याला लक्षात घेता येईल. आता जर हे युनिट दिलेलं असेल तर ते युनिट लिहायचं, अदरवाइज आपलं जे आहे 5 युनिट असं फक्त मग जरी म्हणलं 5 एकक तरी पण आपल्याला चालणार असतं. त्यानंतर आपण जर AB बरोबर 5 सेंटीमीटर, BP बरोबर 2 सेंटीमीटर, AP बरोबर 3.5 सेंटीमीटर तर रेषाखंडाचा लहान मोठेपणा ठरवा. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे बघा हे. आपल्याला तीन रेषाखंड दिलेले आहेत आणि त्या 3 रेषाखंडावरून आपल्याला काय करायचं की कुठला रेषाखंड लहान आणि कुठला मोठा आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. अतिशय सोपा भाग आहे हा ठरवत असताना सुद्धा. आपण लक्षात घेऊया कसं ठरवता येईल. जर AB बरोबर 5 सेंटीमीटर, BP बरोबर 2 सेंटीमीटर आणि AP बरोबर 3.5 सेंटीमीटर तर रेषाखंडाचा लहान मोठेपणा ठरवा. आपल्याला असं दिलेलं आहे. आपण सेमी मध्ये जो प्रश्न आहे तो पण इथं कॉपी करून घेऊया बघा, जेणेकरून आपल्याला लक्षात घेता येईल की
दोन्ही माध्यमाचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण जनरली दोन्ही माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. If AB is equal to 5, BP is equal to 2 and AP is equal to 3.4. आता इथं जे दिलेले आहेत आपल्याला काय करता येईल बघा, हे जे आहेत ते आधी चढत्या क्रमाने मांडून घ्यायचे. आपल्याला काय दिसते बघा, BP is equal to 2 सेंटीमीटर. सगळ्यात आपण लहान किंमत मांडून घेतली 2 सेंटीमीटर. देन त्यापेक्षा मोठी किंमत कुठली आहे, AP आहे. AP is equal to 3.4 सेंटीमीटर, 3.4 सेंटीमीटर and the last one is, आणि शेवटची काय दिलेलं आहे बघा, AB बरोबर 5 सेंटीमीटर, AB बरोबर 5 सेंटीमीटर. तर साधारणतः आपल्याला ह्या किमती दिलेल्या आहेत. आपण BP 2 सेंटीमीटर, AP 3.4 सेंटीमीटर आणि AB 5 सेंटीमीटर. आता चढत्या क्रमानं किंवा उतरत्या क्रमानं आपल्याला त्या मांडता येतील. आता इथं सगळ्यात लहान किंमत आहे, ही मोठी आहे आणि त्यापेक्षा मोठी आहे. इथं लिहिताना काय लिहिता येईल बघा, पहिल्यांदा BP आपण घेऊया. BP इज लेस दॅन, सगळ्यात BP लहान आहे म्हणून तिथं लेस दॅनचं चिन्ह आपल्याला वापरता येईल. BP इज लेस दॅन. त्यानंतर कोण आहे त्याच्यापेक्षा मोठं ते लिहिता येईल AP आणि पुन्हा त्याच्यापेक्षा कोण मोठं आहे ते लिहिता येईल AB. तर साधारणतः आपण अशा पद्धतीनं आपल्याला त्याच्यातला लहान मोठेपणा दाखवता येत असतो. तर AB असं लिहिलेलं आहे. हे जर आपण रिव्हर्स लिहायचं म्हणलं असतं तर म्हणजे आपण जर समजा आधी AB लिहिलं, AB लिहिलं तर काय झालं असतं बघा, AB इज ग्रेटर दॅन. आपण दोन्ही पद्धतीनं त्याच्यातला लहान मोठेपणा दाखवू शकतो. कंट्रोल C, AB इज ग्रेटर दॅन सिम्बॉल आपल्याला वापरता येईल. देन AP. असं जरी उत्तर लिहिलं तरी पण तुम्हाला सगळे मार्क मिळणार आहेत, कारण तिथं काय लहान मोठेपणा फक्त दाखव किंवा कंपॅरिझन असं करा म्हणलेलं आहे आणि जे फायनल आन्सर आहे ते BP असं आपल्याला दाखवता येईल इथं. तर हे दोन्ही पण जे उत्तर आहेत ना, आपली दोन्ही उत्तर बरोबर आहेत. म्हणजे जर एखाद्याने पहिलं असं लिहिलेलं असेल चढत्या क्रमानं तरी पण चालेल आणि एकानं असं लिहिलं असेल तरी पण चालेल. इफ यू राईट इन द असेंडिंग ऑर्डर इट इज ऑल्सो ओके अँड इफ यू राईट इन द डिसेंडिंग ऑर्डर इट ऑल्सो ओके बट देअर मस्ट बी द सिम्बॉल चेंज इन द सिम्बॉल. इथं आपण जरी लिहित असलं तरी चिन्ह आपल्याला व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे. आपल्याला हे 4थं उदाहरण आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण 4थ्या उदाहरणापर्यंत घेऊया. पुढचा ज्यावेळेस आपला तास होईल त्यावेळेस आपण पुढची जे एक्झाम्पल आहेत 5, 6 हे आपल्याला घेता येतील, कारण एकाच दिवशी आपल्याला सगळे एक्झाम्पल म्हणलं तर थोडंसं कन्फ्युजन होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना शक्य आहे त्यांनी सराव संच 1.2 प्रॅक्टिस सेट 1.2 वहीमध्ये लिहून त्याचे फोटो मला व्हॉट्सअप केले तरी चालतील. सगळ्यांना माहिती आहे युट्यूबचं चॅनेल, जर युट्यूबचा जो चॅनेल आहे त्याच्यावर जे विद्यार्थी आहेत आपण व्हॉट्सअप चॅनेल त्यांच्यासाठी चालू केलं की जेणेकरून त्यांना असाइनमेंट देता यावी. मी डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअपची लिंक पण शेअर करतो. जे व्हॉट्सअपला ह्या चॅनेलच्या जो ग्रुप बनवलेला आहे त्याला जे अटॅच झालेले नसतील तर त्या विद्यार्थ्यांनी त्या लिंकचा वापर करून युट्यूबला जो आहे युट्यूब चॅनेल मॅथ्स 9th तर त्याला तुम्ही अटॅच झाला तर तुम्हाला जे असाइनमेंट आहे ते पण तुम्हाला दाखवता येतील. जर आपण हा चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, चॅनल शेअर करा. धन्यवाद.